चला तर आज 4 पटीने फुलणारे असे मी मैद्याच्या पिठापासून वाफेवरचे पापड दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेले आहेत आणि आवाज पण हे बघा एकदम सुंदर। तर उशीर न करता चला रेसिपीला सुरुवात करूया। फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। चला तर आज मी तुम्हाला साधे आणि सिंपल आणि एकदम सोपे होणारे वाफेवरचे मैद्याच्या पिठाचे पापड दाखवणार आहे। तर इथे मी घेतलेली आहे वाटी। तर इथे एक वाटी मी मैदा घेतलेला आहे। हा मैदा घालायचा एका वाटीमध्ये। आता याच्यामध्येच आपण घालूया 1 चमचा जिरे आणि घालूया 1.5 चमचा तीळ। तर इथे घालणार आहे चवीपुरतं मीठ। तर मी इथे अर्धा चमचाच घेतला आहे। तर आता हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता याच्यामध्ये पाणी घालून आपण मिक्स करूया। तर आपल्याला घट्ट पीठ ठेवायचं नाहीये, पातळ बनवायचं आहे। तर हळूहळू करूनच आपल्याला पाणी घालायचे। आणि एकदम प्लेन बनवायचं आहे पीठ, व्यवस्थित गुठळ्या पण राहू नये त्याच्यामध्ये। खूप सोपे आणि खूप लवकर होणारे हे पापड आहेत। हे पीठ आपलं झालेलं आहे रेडी। तर छान पैकी बघा एकही गुठळी नाही आहे। तर मी छान हे फेटून घेतलं आहे व्यवस्थित। आणि इतकंच आपल्याला पाहिजे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर याला एक 15 मिनिट आपण मुरत ठेवूया। तर 15 मिनिटं ठेवून देऊया। तर आपल्याला पापड बनवण्यासाठी इथे मी पातेल्यात पाणी घातलं आहे। तर छान याला गरम करून घेऊया पाण्याला। तर इथे एक टोपलं घेतलं आहे आणि त्याच्यात घेतलेलं आहे पाणी। आता आपल्याला लागणार आहे चाकू किंवा सुई पण घेऊ शकता तुम्ही। आणि इथे मी 2 प्लेटी घेतल्या आहेत, कारण आपल्याला वाफेवरती पापड बनवायचे त्याच्यासाठी। तर एकच बोटाने तेल घेऊन आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। उलट्या किंवा सरळ पण तुम्ही घालू शकता पापड। तर तेल लावून घ्यायचं, जास्तही नाही, थोडंच। आणि पीठ घेताना प्रत्येक वेळेस हलवून घ्यायचं, कारण तळाशी जाऊन बसतं हे पीठ। तर पीठ पूर्ण एकजीव व्यवस्थित करून त्याच्यावरती आपण हे टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं फिरवून घेऊया, म्हणजे आपले पापड गोल होतील। कसं येत आहे बघा व्यवस्थित। तर असे पापड घालून घ्यायचे। तर बघा पाण्याला छान उकळी आली आहे आणि ही प्लेट आता आपल्याला ठेवायची आहे। तर 1-2 ते 3 मिनिटं। तर 1 मिनिट झाला आहे, बघूया। तर बघा पापड पण छान शिजला आहे। तर ती प्लेट आता
पाण्यामध्ये घालायची आणि पूर्ण पापड हा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला. प्लेट पण थंड झाली पाहिजे. तर प्लेट झाली आहे थंड व्यवस्थित. तर आपल्याला ह्या त्याच्या कडा मोकळ्या करायच्या आहेत. आणि हा पापड बघा किती सुंदर मस्त निघत आहे, एकदम छान, एकदम छान झालेला आहे. तर पापड काढल्याच्या नंतर परत आपल्याला हा प्लेट छान या पाण्यामध्येच स्वच्छ करून घ्यायचा, म्हणजे एकदम. तर ते झाले, ती ठेवली. आता ही दुसरी प्लेट काढली, छान थंड करून घ्यायचं. तर हे पण थंड झालंय बघा. आपण काढून घेऊया. सहज निघत आहेत, एकदम मस्त स्वच्छ आहे. तर हे फॅन खाली कपड्यावरती वाळू घालूया. तर बघा प्लेट पण ओली राहत आहे, त्याच्यासाठी एक किचन टॉवेल घेऊन हे स्वच्छ पुसून घ्यायचं, म्हणजे पाणी राहणार नाही. तेव्हा आपल्याला पापड बनवायला पण सोपं. काढून घेऊया. काढून घेऊया आणि परत दुसरं टाकूया. तर पूर्ण आता मी हे सगळे पापड बनवून घेते. तर बघा पापड झाले आहेत रेडी. किती छान झालेले आहेत पापड. तर हे फॅन खाली मी सुकवून घेते आणि उद्या उन्हामध्ये ठेवूया कडकडीत. तर एका दिवसात आपले हे पापड तयार होतात. तर बघा पापड मस्त छान रात्रभर वाळले आहेत आणि इझिली हे बघा निघतात. खूप सुंदर झाले. फक्त आज आता उन्हाला ठेवूया हे. तर वर्षभर टिकण्यासाठी हे मस्त झालेले आहेत पापड. वर्षभर टिकतात वाफेवरचे. किती सुंदर झालेत. चला आता हे काढून उन्हाला ठेवून देते. तर बघा एका प्लेटमध्ये मी काढले आहेत. आता हे छान उन्हाला वाळवून घ्यायचे. कणकणीत झालेले आहेत, पण परत एकदा उन्हाला वाळवलं म्हणजे आपल्याला वर्षभर टिकतात. चला आता हे उन्हाला ठेवून देते. तर बघा इथे उन्हाला ठेवलेले आहेत पापड. तर छान वाळलेले आहेत कणकणीत. आपले पापड किती मस्त
कडकडीत उन्हात वाळवून एकदम छान आणि ट्रान्सपरंट दिसत आहेत, मस्त एकदम. तीळ, जिरे. चला आता हे फ्राय करून घेऊया. तर इथे ठेवलेली आहे गॅसवरती कढई. घालूया तेल. तेल थोडं जास्तच घ्यायचं म्हणजे आपले पापड छान फ्राय झाले पाहिजे. तर तेल इथं छान आपलं गरम झालेलं आहे. तर घालूया पापड. दुप्पट फुलत आहेत पापड. एकदम मस्त. तर बघा पापड फ्राय करून तयार आहेत. तर एकदम तिप्पट फुलणारे असे आपले पापड तयार झालेले आहेत. बघा हा पापड आणि तळल्याच्या नंतर तर याचा आवाज पण किती सुंदर आहे बघा, एकदम छान. तर तुम्हाला ही झटकीपट होणारी पापडची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.